झाडाला डिंक्या झालं इथे, याला आपल्याला ट्रीटमेंट करावी लागेल. देशी ट्रीटमेंट करतोय आपण. पहिला हा डिंक आपल्याला काढून घ्यायचा आहे. पण याचा डिंक काढून घेऊ का, इथे डिंक ह्या खरडून आपण काढून घेऊ. जर आपण ह्या डिंक्यावर काहीही उपाय केला नाही तर आपलं झाड मरू शकतं. आणि अतिशय सोपा उपाय याच्यावरती. याला ना की खूप पैसे खर्च करायचे किंवा काय, तर देशी पद्धतीने आपल्याला हा डिंक्या पूर्ण घालवायचा आहे. बघा, हा डिंक काढला आपण. जर काढला नाही तर हा वरती पसरत चालतो. याच्या मग फांद्या वाळतात आणि झाडाचं आपल्या नुकसान होतं. हा सगळा असा खरवडून घ्यायचा आहे. तिथे जिथं डिंक आलेला दिसते खरवडून काढायचे सगळं. यानंतर आपल्याला याच्यावरती देशी गाईचं गोमूत्र टाकायचं. बघा, आपल्याकडे देशी गाईला ईश्वर मानलं जातं, देव. याला कारण हेच आहे की देशी गाय खूप वनस्पतींच्या आजारावर, शिवाय माणसांच्या देखील आजारांवर या देशी गाईचं गोमूत्र उपयोगी पडतं. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये गाईला देव मानलं जातं, ईश्वर मानलं जातं. तर या गोमूत्रामुळे काय होतं की हे डिंक निर्माण करणारे जे काही घटक आहे त्याचा नाश होतो. अशी बरीच झाडं मी रिपेअर केलेली आहे. मागच्या वेळेस 4-5 झाडांना डिंक होता, त्याला हीच ट्रीटमेंट केली होती. डिंक याचं कारण काय, एक तर झाडांना जर जास्त पाणी झालं, संत्रीच्या झाडांना, तरी डिंक्या होतो. किंवा मग ज्यावेळेस झाडांच्या फांद्या आपण कापतो त्यावेळेस जर बुरशीनाशकाचा आपण फवारा केला नाही त्याच्यावर, तरी डिंक्या झाडाला होतो. कारण झाडांना जखम झालेली असते आणि त्याच्यावरती मग हे रोगजंतू अटॅक करतात आणि त्याच्यामुळे डिंक्या होतो झाडाला. तर लगेच याची ट्रीटमेंट होऊन झाड व्यवस्थित होणार. याच्या बुंध्याशी सुद्धा मी थोडं गोमूत्र सोडती आहे. आता यानंतर हे जे नीम ऑइल आहे हे आपण लावणार आहे. शिवाय नीम ऑइल याच्या कडवटपणामुळे पण रोगजंतूंना अटकाव बसतो आणि झाड लगेच आपलं सुधारते. त्याला झालेला आजार बरा होतो. आता हे आहे देशी गाईचे शेण. आता हे मी याच्यावरून याचा लेप लावते. यामुळे पूर्ण झाड आपलं निरोगी होऊन जाईल आणि पुन्हा याला व्यवस्थित पानं फुटतील. जर या आजारावर आपण उपाय केला नाही तर फांद्या वाळतात, पानं वाळतात आणि झाड नंतर पूर्ण मरून जातं आपलं. परंतु हा सोपा उपाय जर केला तर निश्चितच परिणामकारक असा हा उपाय आहे. याला ना की बाजारातून महागडी औषधं आणायची आहे, लावायची आहे. फक्त एक की आपण देशी गाय प्रत्येकानं शेती करायची म्हटलं तर पाळलं पाहिजे.
अशा पद्धतीने याची ट्रीटमेंट आता आपली ही पूर्ण होणार आहे. थोडंसं शेणामध्ये पण हे तेल मी घालून घेते आणि त्याचा लेप इथे देत आहे. तसं हे झाड आपलं आता पूर्ण पुढच्या वेळेपर्यंत हे आपल्याला पूर्ण व्यवस्थित झालेलं दिसेल. मागच्या वेळेस